साखर कारखानदारी केली. आपल्याला शिक्षणाकरता वडोद्याला जावं लागलं म्हणून आपल्या भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय होईल याकरता महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समिती या दोन मोठ्या संस्था उभारल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये भाऊसाहेबांनी केलेला जो त्याग आहे त्याचं फळ अजून सुद्धा सर्वांना होत असतं. भाऊसाहेबांचं संपूर्ण जीवन हे त्यागाने भरलेलं होतं याची आपल्याला सर्वांना जाणीव आहे. परंतु भाऊसाहेबांचं जे कार्य होतं त्याच्यावरती कुठेतरी नुकसान पडदा टाकण्यात आला, कुठेतरी त्यामध्ये राजकारण करण्यात आलं आणि त्यामुळे भाऊसाहेबांचं जे खरं जीवन चरित्र होतं ते कधी बाहेरच दिसलं नाही. आज एक छोटासा प्रयत्न भाऊसाहेब कामकर यांनी त्यांच्या लेखणीद्वारे केलेला आहे आणि तो लोकांपर्यंत आणण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. मला असं आठवतं की असाच एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षातील सर्व ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते आणि त्या ठिकाणी भाषण करताना भाऊसाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम होता आणि आम्ही अशी विनंती केली होती की ज्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस जवळ मोडून चालली होती, ज्या भाऊसाहेबांनी जी उभी केली त्या जयंतीच्या दिवशी एक मानधन केलं जावं अशी आम्ही विनंती केली होती. परंतु त्या ठिकाणी असलेले जे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते होते त्यांनी त्याच्याकडे अत्यंत दुर्लक्ष केलं. आपल्या भाषणात त्याचा झाला उल्लेख देखील केला नाही. इथपर्यंत भाऊसाहेबांबद्दलचं काय जे असेल ते त्या सगळ्या काँग्रेसवाल्यांच्या मनामध्ये होतं आणि त्याचा परिणाम असा झाला की या उत्तर महाराष्ट्रामध्ये भाऊसाहेबांना